अकोले शहरात रुद्राप्रतिष्ठानकडून यावर्षीची अकोले शहरातील मानाची होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक ऐक्य परंपरेचा संदेश देत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। होळी सण साजरा करण्यासाठी मनसे अकोले तालुकाध्यक्ष दत्ता नवले, शिवाजी गायकवाड, विष्णू कर्णिक, सामाजिक कार्यकर्ते संदीप भानुदास शंकर, संभाजी ब्रिगेडचे डॉक्टर संदीप कडलक, दिलीप शंकर सर, उबाठाचे नितीन नायकवाडी, शांताराम संगारे, परशुराम शेळके, सतीश वंदोरे, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे तसेच शहरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी होळी प्रज्वलन करताना वाईट प्रवृत्तींचा नाश हो, चांगुलपणाचा विजय असो असा संदेश देण्यात आला। प्रतिनिधी गणेश आवारी, एमएच मराठी, अकोले, अहिल्यानगर। आज अकोले तालुका मध्ये अकोले शहराची ही मानाची होळी आपण आज या ठिकाणी प्रज्वलित केली आहे व आज रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं हे दुसरं वर्ष या ठिकाणी आहे। जे हिंदू धर्मामध्ये जे सण आहेत जे आता पारंपरिक पद्धतीने साजरे होत नाही ते कुठंतरी त्याला ग्लोबल तयार झालेले आहे, ते न करता आपण आपले सण हे पारंपरिक पद्धतीने साजरे केले पाहिजे। यासाठी रुद्रा फाउंडेशन इथून पुढं आणि भविष्यामध्ये असे हे सण आपल्या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जगाला काहीतरी एक संदेश गेला पाहिजे। अशा प्रकारचे आपले येणारे सण हे साजरे करायचे आहे। ज्या महापुरुषांनी हे सण साजरे केले त्याच्या पाठीमागची एक भूमिका वेगळी होती का सर्व समाज एकत्र आला पाहिजे, त्याच्यातून विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, यासाठी हे सण साजरे केले पाहिजे। म्हणून रुद्रा प्रतिष्ठान सुद्धा येणारे सर्व सण हे अशाच एकोप्यासाठी सण साजरे केले जातील। तरी मी अख्ख्या आपल्या हिंदू धर्माच्या सर्व अकोलेकरांना मी या होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि लोकांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येनं यावं असे त्यांना मी आवाहन करतो आणि थांबतो। रुद्रा प्रतिष्ठान आयोजित आज हा आपल्या हिंदू धर्माप्रमाणे हा होळीचा सण या ठिकाणी साजरा होत आहे। खऱ्या अर्थाने रुद्रा प्रतिष्ठानचा एक संकल्प आहे, सेवा हाच धर्म। सेवा म्हणजे प्रत्येकाची सेवा करणे, याला आपण सेवा म्हणतो। आणि धर्म म्हणजे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन आपण केलेला हा धर्म आहे। हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे सण आहेत, जेवढे कार्यक्रम आहेत ते आपण एक 365 दिवसामध्ये सगळे साजरे करत असतो। त्याप्रमाणे आजचा आपला हा होळी सण या ठिकाणी साजरा होत आहे। या निमित्ताने या होळीमध्ये आपण कसलं दहन केलं पाहिजे, अकोले तालुक्यामध्ये जे वाईट विचार असतील, ज्या वाईट प्रवृत्ती असतील, यांचं दहन आपण या ठिकाणी या होळीमध्ये केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थाने इथून आपल्या शेतकरी राजाला चांगले दिवस यावेत यासाठी एक संकल्प आपण नव्याने या ठिकाणी केलेला आहे। या होळीच्या उद्या असणाऱ्या धुलीवंदनच्या व रंगपंचमीच्या सर्व अकोलेवासियांना रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। रुद्रा प्रतिष्ठान अकोल्याच्या वतीने आज अकोले बस स्थानक येथे आम्ही होळीचा हा उत्सव साजरा करत आहोत। शेतकऱ्यांच्या जीवनातला हा प्रमुख सण असल्यापैकी एक सण म्हणजे होळीचा सण आहे। खरं तर हा वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी फाल्गुन पौर्णिमेला होणारा हा सण शेतकऱ्यांच्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरून येतो आणि म्हणून होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपौर्णिमा किंवा धुलीवंदन साजरं केलं जातं। शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये या कालामध्ये नवीन पर्व सुरू होतं आणि म्हणून या जी काही आतापर्यंत झालेली नकारात्मक असेल, वाईट गोष्टी असेल, त्याचं दहन करून एक नवीन विचारांनी, नवीन परिवर्तनाचा विचार करून हा होळीचा उत्सव या निमित्ताने साजरा केला जातो। आणि म्हणून होळीच्या निमित्ताने आमची एवढीच विनंती आहे का सर्वांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी। याच्यामध्ये मग अंधश्रद्धा असेल, अस्थिरता असेल, दहशतवाद असेल, जी वेगवेगळ्या प्रकारची जे व्यस्त असेल, त्या सगळ्यांचं या होळीमध्ये दहन केलं जावं आणि एक वेगळ्या प्रकारचं आरोग्यदायी असं जीवन सगळ्यांनी जगावं हा संदेश या निमित्ताने देतो आणि सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। रुद्रा प्रतिष्ठान अकोले तर खरं तर दरवर्षी होळी करतात आणि हा दुसरं वर्ष झालं आहे। तर हा प्रोग्राम खरंच खूप चांगल्या रीतीने पार पडतो। सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा आणि महिलांनी अजून याच्यापेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती। धन्यवाद।